नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज आहे युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, सध्या 18-19 तारखेपर्यंत एकदम गरमी आणि असा उकाडा राहणार आहे. टेम्परेचर प्रमाण हे जास्त राहणार आहे. परंतु विदर्भ साईडला हे टेम्परेचर सरासरी पाहिलं असता पूर्ण मे महिना राहण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, परंतु 19 तारखेपर्यंत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा याच्यामध्ये काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. आणि तसे पाहिलं असता 21 मे पासून चांगल्या जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, 19 ते 20 मे पर्यंत तुरळक जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. सर्व जिल्ह्यात पाऊस राहणार नाही. म्हणजे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये ठराविक भागामध्ये पाऊस पडू शकतो. पण एकदम अल्पसा पावसाची शक्यता आहे. शक्यतो पाऊस नसला तर जमा राहणार आहे. टेम्परेचरमध्ये एकदम वाढ राहणार आहे आणि अंशतः ढगाळ वातावरण राहणार. परंतु 21 मे पासून शेतकरी मित्रांनो, 21 मे ते 28 मे या दरम्यान महाराष्ट्र मध्ये मध्य महाराष्ट्र, मुंबई, कोकण, गोवा, मराठवाडा आणि विदर्भ बऱ्याच जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. आणि हा पाऊस शेतकरी मित्र मान्सून पूर्व पाऊस झाल्यामुळे मान्सूनला जो 8 जूनला आपला पाऊस चालू राहणार होता मृग नक्षत्रात, त्याला हा पाऊस चांगला सहकार्य राहणार आहे. कारण पेरणीसाठी हा एकदम योग्य पाऊस असा ठरणार आहे. कारण आधीच शेतामध्ये ओल होण्याची चांगल्यापैकी ओल होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं 7 जून पासून पेरणी करण्यास एकदम योग्य अशी पाऊस पडणे ओल होणार आहे आणि पाऊस देखील पडणार आहे. तरी शेतकरी मित्रांनो, सध्या 21 ते 28 मे दरम्यान देखील पाऊस आहे. परंतु हा पाऊस मराठवाडा आणि विदर्भात थोडा अल्प प्रमाणात राहणार आहे. मध्य महाराष्ट्र आणि मुंबई किनारपट्टी या भागामध्ये पावसाचे प्रमाण चांगले राहणार आहे. तसेच 28 मे ते 4 जून या दरम्यान पूर्ण महाराष्ट्र पावसाने व्यापला जाणार आहे. 28 मे ते 4 जून आणि या दरम्यान मुंबई, कोकण, गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे आणि मध्य महाराष्ट्रात देखील चांगला पाऊस राहणार आहे. तसेच मराठवाड्यामध्ये जवळपास परभणी, हिंगोली, बीड या जिल्ह्यापर्यंत तुळजापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यापर्यंत पाऊस चांगला राहण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यात तसेच आणि इतर जिल्ह्यामध्ये देखील पाऊस हा सर्वसाधारण राहणार आहे. तसेच विदर्भामध्ये देखील हा पाऊस 28 मे ते 4 जून या दरम्यान चांगला जोरदार पाऊस राहणार आहे आणि जो हा पाऊस 28 मे ते 4 जून हा पाऊस सर्वत्र पाऊस राहणार आहे. हा मान्सून पूर्व चांगला जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच 4 जून ते 11 जून या दरम्यान देखील हा जोरदार पाऊस राहणार आहे. सरासरी पाहिला असता हा पाऊस शेतकरी मित्रांनो 28 मे पासून जो कंटिन्यू पाऊस चालू राहणार आहे, हा 11 जून पर्यंत पाऊस राहणार आहे. फक्त भाग बदलत प्रत्येक जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. 1-2 दिवस आड हा पाऊस प्रत्येक जिल्ह्यात राहणार आहे. तरी आपण पाहणार कोणत्या जिल्ह्यात रोज पाऊस पडणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तारखेला पाऊस पडणार आहे ते. तर शेतकरी मित्रांनो, मे महिन्यामध्ये 17 तारखेला सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये फक्त नॉर्मल पाऊस राहणार आहे. हा पाऊस 17 तारखेला सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच 18 तारखेला देखील त्याच भागामध्ये पाऊस राहणार आहे आणि 19 तारखेला परत 19 तारखेला थोडी पावसामध्ये वाढ होत आहे. 19 तारखेला हा पाऊस कोल्हापूर, सातारा, जत, मिरज या भागामध्ये पूर्णा या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस मित्र परत 19 तारखेला सोलापूरच्या काही भागामध्ये, अक्कलकोट या भागामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच परत 20 तारखेला देखील हा पाऊस जत, मिरज, निपाणी, कोल्हापूर या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच ईश्वरपूर, इकडे पाहिलं असता कणकवली, राजापूर, सावंतवाडी, पटना, सातारा, कुर्ला, चिपळूण, महाड, तसेच भोर, नीरा, पुणे शहर. जवळपास हा पुणे शहरामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये देखील 20 तारखेला पाऊस राहणार आहे. पुणे शहर आणि पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्याच तालुक्यामध्ये पाऊस राहणार आहे 20 तारखेला. तसेच हा पाऊस मित्र परत 20 तारखेपासून पावसाचे प्रमाण कमी जास्त प्रमाणात वाढ होत राहते. तर 21 तारखेला थोडे पावसाचे प्रमाण जरी कमी असले तरी हा पाऊस निपाणी या भागामध्ये पाऊस राहणार आहे, सातारा या भागामध्ये. परंतु परत 22 तारखेला आणखी परत हा पाऊस सातारा, कोल्हापूर तसेच पुणे, मुंबई या भागामध्ये पाऊस राहणार आहे. तसेच जुन्नर, खेड या भागामध्ये देखील हा पाऊस 22 तारखेला नॉर्मल पाऊस राहण्याची शक्यता आहे
आणि परत 23 तारखेला पावसाचे प्रमाण परत जास्त वाढत आहे. सातारा, कोल्हापूर, चिपळूण, तसेच महाड, पूर्ण मुंबई, नाशिक, तसेच पुणे, पुण्याचा अर्धा जिल्हा असेल, जवळपास पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये काही तालुके सोडता हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच 24 तारखेला परत पावसामध्ये आणखीन वाढ होत आहे. हा पाऊस मध्य महाराष्ट्र, मुंबई, कोकण, गोवा या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे 24 तारखेला. आणि पाऊस इतका मित्र 23-24 तारखेपासून सातत्याने वाढ होत राहणार आहे. हा पाऊस परत 25 तारखेला देखील सांगली, सातारा, चिपळूण, रत्नागिरी, पुणे, नाशिक, लोणावळा, तसेच मुंबई, अलिबाग या भागामध्ये हा पाऊस सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार 25 तारखेला देखील. तसेच 26 तारखेला देखील त्या भागामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि 27 तारखेला परत 27 तारखेला देखील मुरबाड, लोणावळा, खेड, पुणे, तसेच महाड, चिपळूण, सातारा, सांगली, कोल्हापूर, मिरज, तसेच पंढरपूर, सोलापूर, 27 तारखेला धाराशिव, तुळजापूर, लातूर, कळंब, तसेच तुळजापूर या भागामध्ये 27 तारखेला पाऊस पडण्याची शक्यता आहे. 27 तारखेला परत 28 तारखेला देखील शक्यतो 28 तारखेला धाराशिव, तुळजापूर, नळदुर्ग या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच सोलापूर या भागामध्ये. आणि जर तिकडे सोलापूर असेल, सातारा, पुणे या भागामध्ये देखील हा पाऊस 28 मेला देखील पाऊस राहण्याची शक्यता आहे. परंतु हा पाऊस तसेच अहिल्यानगर, जुन्नर या भागामध्ये देखील राहणार आहे. आणि 29 तारखेला परत पावसामध्ये आणखीन काही जिल्ह्यामध्ये पाऊस हा जास्त होत आहे. पावसाचे प्रमाण वाढत आहे. हा पाऊस परत पंढरपूर, कोल्हापूर, सातारा, बारामती, दौंड, तसेच पुणे या भागामध्ये 29 तारखेला 6च्या टायमाला पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस मित्र परत 29 तारखेला रात्री 9च्या टायमाला हा पाऊस संभाजीनगर, पैठण, जालना, तसेच बीड, माजलगाव, कळंब, धाराशिव, लातूर, सोलापूर, नळदुर्ग, सोलापूर, तुळजापूर, नळदुर्ग, लातूर, अहमदपूर, तसेच नांदेड, निलंगा या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच पुसद, हिंगोली, परभणी या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे. तसेच अमरावती आणि यवतमाळ देखील हा 29 तारखेला पाऊस राहण्याची शक्यता आहे शेतकरी मित्र. आणि 29 तारखेपासून पावसाचे प्रमाण वाढत आहे. आणि जवळजवळ हा पाऊस सातत्याने असा 11 जून पर्यंत पाऊस कमी जास्त प्रमाणात वाढत राहणार आहे. आणि असं पूर्ण महाराष्ट्रामध्ये 30 मे ते 11 जून या दरम्यान पूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याचे दाट संकेत या हवामान विभागाने दिलेले आहेत. IMD मॉडेलने आणि SM मॉडेलने देखील तीच परिस्थिती सध्या 30 तारखेपर्यंत दाखवले. तरी शेतकऱ्यांना अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.